विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपण इयत्ता 5वी नवोदय विषय गणित घटक पूर्णसंख्यावरील 4 मूलभूत क्रिया यामधील सराव चाचणी क्रमांक 2 मधील 20 प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, महाविजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप, 8वी NMM, 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन करतो। ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे। यावरती मेसेज करा, त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या। मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन। त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं। दररोज चला होता शिका करत चला। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या तासिकेतील किंवा पूर्णसंख्यावरील 4 मूलभूत क्रिया या घटकावरील सराव चाचणी 2 मधील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू। जर 3 संख्यांचा गुणाकार पहा, 3 संख्यांचा गुणाकार 7980 आहे, त्यातील 2 संख्यांचा गुणाकार 228 आहे, तर तिसरी संख्या कोणती पहा। प्रश्न काय म्हणते माहिती आहे का? 3 संख्या आहेत, एक संख्या अ आहे, दुसरी ब आहे आणि तिसरी क आहे। या 3 संख्यांचा गुणाकार 7980 आहे म्हणते। पुढं काय म्हणते, त्यापैकी 2 संख्या, या 2 संख्यांचा गुणाकार दिलाय, किती दिलाय? 228 गुणिले हे तिसरी क माहित नाही आपल्याला, तर तिसरी संख्या काढायची। तर काय करा, हे क बरोबर 7980 हे 228 इकडे गुणिले होतं, इकडे येऊन काय झालं, हे भागिले झालं। काय झालं? भागिले झालं। 4 पंचे 20, 2 उरले, 4 7 28, 4 1 4, 3 उरले 39 झाले, 4 9 36, 3 उरले 38 झाले, 4 9 36, 2 उरले 20 झाले, 4 पंचे 20, काय आलं? 1995 छेदामध्ये 57, 19 त्रिक 57, 19 1 19, 9ला भाग जात नाही, शून्याचा भाग घातला, 19 5 95, 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला, 3 5 15, म्हणजे तिसरी संख्या काय आली हो? तिसरी संख्या आली 35। काय आली? 35। पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल। काय उत्तर असेल? पर्याय क्रमांक 1, तिसरी संख्या 35, पर्याय क्रमांक 1 आलं। ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2। एका वाहनतळावर 16 रांगा आखल्या आहेत। या अशा रांगा येतात। हे किती रांगा येतात? सरळ येतात हे 16 रांगा। आता मी लहान मोठं झाला असेल पण हे 16 रांगा येतात। प्रत्येक रांगेत 420 गाड्या आहेत। हे एक रांग आहे, हे प्रत्येक रांगेमध्ये किती गाड्या येतात? 420, ह्याच्यात 420, ह्याच्यात 420, हे प्रत्येकाच्या। तर त्या वाहनतळावर एकूण किती गाड्या आहेत पहा। एका रांगेत किती येतात? 420। अशा किती रांगा येतात? 16 रांगा। बरोबर किती? त्रैराशिक पद्धतीने मांडा। एका रांगेत 420, 16 रांगेत किती? 16 गुणिले 420 भागिले 1, 16 0 0, 16 2 32ला 2 हातचे 3, 16 चौक 64 3 67, 6720 गाड्या उभ्या आहेत। किती? 6720 गाड्या उभ्या आहेत। पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल। काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 आलं लक्षात। चला, ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन। पुढच्या प्रश्नाकडे जाऊ। पुढचा प्रश्न आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 3। एक इंजन एका मिनिटात 85 लिटर पाणी उपसते, तर 14,195 लिटर पाणी उपसण्यास किती वेळ लागेल? प्रश्न सोपा आहे। पहा काय करायचं माहिती आहे का?
एका मिनिटात 85 लिटर, तर 14,195 पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागेल पहा. 85 लिटर पाणी उपसण्यासाठी किती वेळ लागत आहे? 1 मिनिट लागत आहे. तर 14,195 लिटर पाणी उपसण्यासाठी किती मिनिटे लागतील? 14,195 गुणिले 1 भागिले 85. 5 न भाग घाला, 5 1 5, 3 उरले, 5 7 35, 5 दुनी 10, 4 उरले 41 झाले, 5 8 40, 1 उरला 19 झाले, 5 3 15, 4 उरले 45 झाले, 5 9 45. 17 न भाग जाईल का? 17 मूळ संख्या आहे, 17 1 17, 11 उरले, 37 सक्की दुग्गोदर्शे 102, 17 7 जातो 5, 17 1 17, 17 1 17, 28 मधून 17 गेले, 11 राहिले, पुढं 3 आहे, हे 113 झाले, 37 सख्खी दुग्गोदर्शे 102, 3 मधून 2 गेला 1 1, 11 उरले, पुढं 9 आहे, 119, 17 7 19, 167 मिनिटे. किती वेळ लागेल? 167 मिनिटे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. किती उत्तर येईल? पर्याय क्रमांक 3 167 मिनिटे. आलं लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन. पुढचा प्रश्न. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगमधील धावांची सरासरी, 24 इनिंग म्हणजे 24 डाव, त्याची धावाची सरासरी 28 आहे. 25व्या इनिंगमध्ये किती धावा काढल्यास त्याची धावाची सरासरी 29 होईल? पहा काय करायचं. इथं 24 इनिंगमधील धावाची सरासरी 25 आहे. मग 24 इनिंग मधील एकूण धावा, इनिंग किती येतात? 24 गुणिले सरासरी किती आहे? 25. 25 चोक 100ला 0 हातचे 10, 25 दुनी 50 आणि 10 60, हे 600 धावा झाल्या. कधी? 24 इनिंगमध्ये. मग 25व्या इनिंगमध्ये किती धावा काढल्यास त्याची सरासरी 29 होईल? मग काय करा, 25 इनिंग मधील एकूण धावा, कारण की इनिंगची संख्या माहिती आहे आपल्याला 25, त्याची सरासरी बी माहिती आहे 29. मग काय होईल? हे 25 गुणिले 29, 25 9 225, हातचे 22, 25 दुनी 50, 50 आणि 22 72, 725 धावा. मग 25व्या इनिंगमधील धावा, काय करावं लागेल आपल्याला? हे 25 इनिंगच्या एकूण धावा 725 वजा 24 इनिंगच्या एकूण धावा 600. इथं काय झालंय? 24 इनिंगमधील धावाची सरासरी 28 आहे. तर आपल्याला इथं काय येईल? 24 8 92 192 वाचलेला 2 हातचे 19, 24 दुनी 48, 48 आणि 19 67. काय आलं उत्तर? 672. इथं आपलं थोडंसं चुकलं होतं. मग हे 725 वजा 672, 5 मधून 2 गेले, 3 राहिले, 2 मधून 7 जात नाही, इथला हातचा इथं घेतला, 12 मधून 7 गेले 5, म्हणजे 25व्या इनिंगमध्ये धावा किती? 53. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 4. आलं. पुढचा प्रश्न. पहिल्या 4 अविभाज्य संख्यांची बेरीज किती? पहा, पहिल्या 4 अविभाज्य संख्यांची बेरीज. अविभाज्य संख्या म्हणजे कुठल्याच संख्येनं न भाग जाणारी, फक्त त्याच संख्येनं, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो?
मूळ संख्या म्हणतो. मग पहिल्या 4 मूळ संख्या कोणते? 2. त्यांची बेरीज विचारली आहे. अधिक 3 अधिक 5 अधिक 7 बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 5 10, 10 आणि 7 17. काय असेल उत्तर? 17. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. पहिल्या 4 अविभाज्य संख्यांची बेरीज किती आहे? 17. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं. पुढचा प्रश्न. 2 संख्यांची बेरीज 1050 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 240 ने मोठी असेल तर दुसरी संख्या किती? एक संख्या दुसऱ्या संख्येपेक्षा 240 ने मोठी आहे. अशा वेळेस काय करायचं? हे इथं जे 2 संख्याची बेरीज दिलेला आहे आणि इथं हे फरक दिलेला आहे 240. तर दुसरी संख्या म्हणजे आपल्याला लहान संख्या काढायची. एक संख्या दुसरीपेक्षा 240 ने मोठी आहे. दुसरी जी काही संख्या आहे त्याच्यापेक्षा ही मोठी आहे म्हणजे दुसरी संख्या लहान आहे. मग अशा वेळेस काय करायचं? आपल्याला लहान संख्या जर काढायची असेल तर ट्रिक आहे, हे इथं जे 2 संख्याची बेरीज दिली, बेरीज वजा त्या 2 संख्येचा फरक भागिले 2. बेरीज किती आहे? 1050 वजा फरक किती आहे? 240 भागिले 2. 0 मधून 0 गेले 0, 5 मधून 4 गेला 1 राहिला, 10 मधून 2 गेले 8, 810 भागिले 2. बे 1 बे, बे चौक 8, 0 बे पंचे 10. का आहे दुसरी संख्या? 405. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. काय असेल? पर्याय क्रमांक 2 405. आलं लक्षात. एक दुकानदार 5 डझन आंबे 90 रुपयाला खरेदी करतो तर 150 आंब्याची किंमत किती? पहा. 5 डझन आंबे 90 रुपयाला खरेदी करतो म्हणजे 1 डझन बरोबर 12 आंबे. पाच डझन बरोबर 60 आंबे. एका डझन मध्ये 12 तर 5 डझन मध्ये 60. मग ह्यांनी काय केले? 60 आंबे बरोबर 90 रुपये. तर 150 आंबे बरोबर किती रुपये? 150 गुणिले 90 भागिले 60. हे शून्य कटला, हे शून्य कटला. 3 दूनी 6, 3 त्रिक 9, बे 1 बे, बे 7 14, 1 उरला 10 झाले, बे पंचे 10. काय आलं? 75 गुणिले 3, 3 5 15ला 5, हातच्याला 1, 3 7 21 आणि 1 22, 225 रुपये. 225 रुपये. पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? 225 रुपये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? पुढचा प्रश्न. एका गावची एकूण लोकसंख्या 78,692 आहे. एका गावची एकूण लोकसंख्या किती आहे? 78,692 असून त्यापैकी 29,642 पुरुष, 28,167 स्त्रिया व राहिलेले लहान मुले आहेत. तर लहान मुलांची संख्या किती? पहा. एक गाव आहे, त्या गावामध्ये पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, अधिक लहान मुलं आहेत. यांची एकूण संख्या 78,692. त्यापैकी पुरुष आहेत 29,642, स्त्रिया आहेत 28,167 आणि हे लहान मुलांची संख्या माहिती नाही. एकूण 78,692 काहीतरी आहेत लहान मुलं. मग काय करा? या दोघाची बेरीज करा. 7 आणि 2 9, 6 आणि 4 10ला 0, हातच्याला 1,
इथला 1 आणि हाच्या 1 2, 2 आणि 6 8, 8 आणि 9 17ला 7, हाच्याला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5 अधिक मुले बरोबर 78,692. मग मुले बरोबर 78,692 वजा 57,809. मग मुलांची संख्या किती आहे वजा बाकी करा. 12मधून 9 गेले 3 राहिले, 8मधून 0 गेला 8 राहिले, 16मधून 8 गेले 8 राहिले, 7मधून 7 गेले 0 राहिले, 7मधून 5 गेले 2 राहिले. 20,883 आहे पर्यायात. 20,883 पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2 20,883 आलं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 का आहे विद्यार्थी मित्रांनो? दोन संख्यांची बेरीज 80 असून त्यांच्यातील फरक 6 आहे तर मोठी संख्या कोणती? पहा, आपल्याला माहिती आहे की आपण मोठी संख्या लहान संख्या कशी काढतो. पहा, मोठी संख्या जर आपल्याला काढायचा असेल तर आपण काय करतो, त्या दोन संख्येतील फरक अधिक त्या दोन संख्यांची बेरीज किंवा बेरीज अधिक फरक भागिले 2. लहान संख्या काढायची झाली तर बेरीज वजा फरक यांची वजाबाकी करायची भागिले 2. फरक किती आहे? 6. बेरीज किती आहे? 80. फरक आहे 6. या दोघाची बेरीज भागिले 2. 80 आणि 680 भागिले 2. 2 न भाग घाला. बे 1 बे, बे 4 8, बे 3 6. मग मोठी संख्या काय मिळाली आपल्याला? तर मोठी संख्या मिळाली 43. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. विद्यार्थी मित्रांनो, लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न काय आहे? 5 स्टार 7 5 8 7 दिलेल्या संख्येत स्टारच्या ठिकाणी कोणता अंक घेतला असता दिलेल्या संख्येला 11ने निशेष भाग जातो? पहा, स्टारच्या ठिकाणी कोणता अंक घेतल्याच्या नंतर 11ने. 11ची कसोटी काय आहे माहित आहे का? एक आड एक संख्ये, एक आड किंवा समस्थानावरचे अंक व विषम स्थानावरचे अंक विषम स्थानावरचे अंक यांची वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. 11च्या पटीत. पहा, तर समस्थानावरचे म्हणजे हे अंक 1 नंबरला आहे, हे 2 नंबरला आहे, हे 3 नंबरला आहे, हे 4 नंबरला आहे, हे 5 नंबरला आहे, हे 6. आलं का? मग आता हे समस्थानी 1, हे 3 5 यांची बेरीज करा. इथं काय? 1 नंबरला 5, 3 नंबरला 7, 5 नंबरला 8 यांची बेरीज करा. 8 आणि 7 15, 15 आणि 5 20. हे झाले विषम स्थानावरचे अंक. समस्थानावरचे अंक हो का? इथं हे स्टार आहे, त्याच्यानंतर 4 नंबरला हे 5 आहे आणि 6 नंबरला 7 आणि हे स्टार समजा. आता हिची वजाबाकी किती यायला पाहिजे? 20. सॉरी, वजाबाकी 0 किंवा 11च्या पटीत. एकतर इथे ह्यांची बेरीज 9 यायला पाहिजे या तिघाची, किंवा 20 यायला पाहिजे. मग 20 जर बेरीज घेतली तर 5 आणि 7 12 आणि मग इथं किती घ्यावं लागेल? 8. 8 जर घेतलं तर 20 येते, वजाबाकी 0 येते. ठेवा 5. या स्टारच्या ठिकाणी मी 8 ठेवतोय आता. 7 5 8 7 भागिले 11. 11 भाग घाला. 11 1 11, 11 5 55, 3 उरले 37 झाले. 11 3 33, 4 उरले
45 झाले, 11 चोक 44, 1 उरला, 18 झाले, 11 एका 11, 7 उरले, 77 झाले, 11 7 77 गेला. म्हणजे उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 3 स्टारच्या जागी आपल्याला 3 हा अंक घ्यावा लागेल. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 3 स्टारच्या जागी 3 हा अंक आपल्याला घ्यावा लागेल. आलं? चला, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? राहुलने सचिनपेक्षा 33 धावा जास्त केल्या. या राहुलनं काय केलंय? सचिनपेक्षा 33 धावा जास्त केल्यात राहुलने. तर गंभीरने राहुलपेक्षा 2 धावा कमी केल्यात. पहा, आता या ठिकाणी आपण जर या सचिनच्या धावा x धरल्या तर राहुलच्या किती होतील? x अधिक 33 धावा जास्त केले. मग आता या ठिकाणी काय म्हणतंय? गंभीरच्या धावा. या गंभीरच्या धावा काय आहेत? राहुलपेक्षा 2 धावा कमी आहेत. म्हणजे हे x अधिक 33 हे राहुलच्या धावा येतात, ह्याच्यापेक्षा 2 कमी. हे x अधिक 33, हे 33 ची 2 ची वजाबाकी करा, 31 येते. म्हणजे x अधिक 31 गंभीरच्या धावा झाल्या. तिघांच्या धावांची बेरीज 256 आहे. म्हणजे हे x अधिक x हे सचिनच्या राहुलच्या x अधिक 33 अधिक गंभीरच्या x अधिक 31 यांची बेरीज आहे 256. किती आहे बेरीज? 256 बेरीज आहे. हे x आणि x किती झाले? 3x अधिक हे 33 आणि 31, 3 आणि 1 4, 3 आणि 3 6, 64 बरोबर 256. 3x बरोबर 256 वजा 64, वजा बाकी करा. 6 मधून 4 गेले, 2 राहिले. 5 मधून 6 झालेत का? जात नाहीत. 15 मधून 6 गेले, 9 राहिले. ही एक जशास तसं. मग 3x बरोबर 192, x बरोबर 192 भागिले 3, 3 भाग घाला, 3 1 3, 3 संग 18, 1 उरला, 12 झाले, 3 चोक 12, x बरोबर 64. x बरोबर 64. आता हे x कुणाचे येतात? सचिनचे येतात. हे सचिनच्या धावा किती? 64. मग राहुलच्या धावा किती? ह्याच्यामध्ये आपल्याला 33 मिसळायचे, म्हणजे हे 64 अधिक 33. गंभीरच्या किती? 64 अधिक 31. करा बेरीज. गंभीरच्या धावा काढायचे. 4 आणि 1 5, 6 आणि 3 9, 95 धावा. पर्याय क्रमांक 3. किती धावा? 95 धावा. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा. म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल, सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न क्रमांक 13. का आहे प्रश्न क्रमांक 13? सोपे सोपे प्रश्न आहेत. एक इंजन 1 तासात 64,500 लिटर पाणी बाहेर काढते. एक इंजन आहे, 1 तासामध्ये 64,500 लिटर पाणी बाहेर काढते. जर इंजिनने एका दिवसात 10 तास काम केले, एक दिवसात किती तास काम केले? 10 तास काम केले, तर 7 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल?
7 दिवसात चे तास काढा. 7 गुणिले 10 बरोबर 70 तास. त्यानं 7 दिवसामध्ये 70 तास चालले इंजन. मग एका तासामध्ये 64,500, तर 70 तासामध्ये किती लिटर पाणी खेचेल? 70 गुणिले 64,500 बरोबर, हे 2 शून्य हे 1 शून्य, 1 2 3 शून्य ठेवलं इथं. 7 5 35 ला 5 हातचे 3, 7 चौक 28 आणि 3 31 ला 1 हातचे 3, 7 सकम 42, 42 आणि 3 45. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. 45 लाख 15,000 लिटर. 45 लाख 15,000 लिटर. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 2. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक करा, नवीन चॅनल आहे. एका संख्येने 540 ला एक संख्या आहे, त्या संख्येने 540 ला भागले असता भागाकार 28, बाकी 8 उरते, तर ती संख्या कोणती? पहा, या ठिकाणी एका संख्येने 540 ला भागले. 540 हे भाज्य आहे दादा. एका संख्येने भागले म्हणजे ती संख्या भाजक माहिती नाही. भागाकार दिलाय 28 आणि बाकी दिले 8. मग भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता भाज्य काय आहे? 540. भाजक काय आहे? माहिती नाही भाजक. भागाकार किती आला म्हणते? 28. अधिक बाकी किती आली म्हणते? 8. हे 8 आपण इकडे काय करू? इकडे आणून वजा करू. बरोबर काय राहिलं? भाजक गुणिले 28. भाजक गुणिले 28. 540 मधून 8 गेले, किती राहिले हो? 532. हे 28 गुणिले होते, इकडे येऊन काय झाले? भागिले झाले. 7 न भाग घाला. 7 न भाग जाईल का? 7 7 49. 4 न भाग घालूत का? 4 1 4 जातो 4 न. 4 7 28. 4 1 4, 1 उरला, 13 झाले. 4 त्रिकम 12, 1 उरला, 12 झाले. 4 त्रिकम 12. 133 भागिले 7. 1 मिनिट. 532 भागिले 28. 133 भागिले 7. 7 1 7. 7 1 7. 13 मधून 7 गेले, 6 राहिले. 63 झाले. 7 9 63. मग भाजक बरोबर 19 म्हणजे उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 3. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. प्रश्न क्रमांक 15 काय आहे? प्रश्न क्रमांक सराव चाचणी क्रमांक 4 मधील प्रश्न क्रमांक 15 काय होता? भागाकाराच्या एका उदाहरणात भागाकार, बाकी व भाजक अनुक्रमे 45, 39, 50 असेल तर भाज्य संख्या कोणती? पहा, प्रश्न व्यवस्थित वाचा बरं का. सोपा आहे पण आपल्याला थोडंसं जमलिंग होते. भागाकाराच्या एका उदाहरणात भागाकार, इथं कसं दिले क्रम बघा, बाकी व भाजक अनुक्रमे 45, 39 आणि 50 दिले.
आता अनुक्रमे म्हणले की इथं जसा क्रम आहे तसंच, म्हणजे भागाकार काय झाला 45, बाकी काय आली 39 आणि भाजक काय आला 50. मग ती संख्या कोणती, म्हणजे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता या ठिकाणी भाजक काय 50 गुणिले भागाकार काय आहे 45 अधिक बाकी काय आहे 39. 5 न गुणा 0, हे 50चा 0 ठेवला, 5 5 25 ला 5, हातचे 2, 5 20 आणि 2 22 अधिक 39. मग ती संख्या बरोबर करा बेरीज 0 आणि 9, 9 5 आणि 3 8, 2 2 2289. 2289 पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न, एक आचारी एका तासात 80 लाडू बांधतो. पहा, एक आचारी आहे, एका तासामध्ये त्याने 80 लाडू बांधतो. एका हाटेला त्याला दररोज 5 तास लाडू बांधावे लागतात. त्याने एका दिवसामध्ये 5 तास लाडू बांधते. तर 14 दिवसात किती लाडू बांधेल? 14 दिवस बरोबर किती तास? 14 गुणिले 5 बरोबर 70 तास. 14 दिवसाचे तास किती झाले? 70 झाले. मग एका तासात 80 लाडू, तर 70 तासात किती? 70 गुणिले 80 बरोबर 7 8 56, हे 2 0, 5600 लाडू बांध. पर्याय क्रमांक 4. 5600 लाडू बांधतो. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न, एका माणसाला त्याच्या कामाकरिता तासी 25 रुपये मिळतात. एका माणसाला त्याच्या कामाकरिता 25 रुपये मिळतात, म्हणजे एका तासाला त्याला 25 रुपये मिळतात. जर त्याने दिवसाला 9 तासाप्रमाणे 7 दिवस काम केले. पहा, तो एका दिवसात किती तास काम करतोय? 9 तास. असं त्यानं 7 दिवस काम केले. किती दिवस काम केले? 7 दिवस काम केले. तर किती तास झाले? 7 गुणिले 9, 9 असं तर 63 तास त्यानं काम केले. मग एका तासाला 25 रुपये, तर 63 तासाचे किती रुपये? तर काय करा, 63 गुणिले 25 करा. 25 त्रिक 75 ला 5, हातचे 7, 25 सक्क 150, 150 म्हणजे 150, 150 आणि 7 157, 1575 रुपये. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 1, 1575 रुपये. पर्याय क्रमांक 1. आलं? पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे? एका संख्येतून एक संख्या आहे, त्याच्यातून 16 ही संख्या 5 वेळा. इथे एक संख्या आहे दादा, माहिती नाही x, त्याच्यामधून 16 ही संख्या 5 वेळा, म्हणजे 16 गुणिले 5, व 8 ही संख्या 10 वेळा, म्हणजे 16 5 वेळा आणि 8 10 वेळा. मग 16 गुणिले 5 अधिक 8 गुणिले 10 वजा केले आहे, हे वजा
तर बाकी 17 उरते, तर ती संख्या कोणती? तर बाकी किती उरू लागले? 17. या दोन संख्येची बेरीज ह्याच्यातून वजा केली, बाकी 17. तर पहा x वजा हे 16 पंचे 80 अधिक 8 10 80 बरोबर 17. तर काय होईल? हे x वजा दोघाची बेरीज करा 160 बरोबर 17. x बरोबर 17 हे वजा होतं 160, तिकडे जाऊन अधिक झालं. x बरोबर 167 हे 177. x बरोबर 177. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. काय असेल उत्तर? पर्याय क्रमांक 3 177. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न आपल्यासाठी. सुभाष दरमहा 275 रुपये बचत करतो. दरमहाचा अर्थ काय होतो? 1 महिन्याला. 275 रुपये बचत करतो. तर 4.25 वर्षात 4.25 वर्ष, तर 4.25 वर्ष म्हणजे 4.25 वर्ष आणि 1 वर्ष बरोबर 12 महिने. 4.25 वर्ष किती महिने होतात? 12 न गुणा 12 पंचे 60 ला 0 हातचे 6, 12 दुनी 24 आणि 6 30 ला 0 हातचे 3, 12 चौक 48 आणि 3 51, 2 अंक सोडून दशांश दिला. हे 51 महिने होतात. किती महिने होतात? 4.25 वर्षाचे 51. मग एका महिन्याला 275, तर 51 महिन्याला किती रुपये बचत होईल? 275 गुणिले 51 करा. 1 न गुणा 275 येते अधिक 5 5 25 ला 5 हातचे 2, 5 7 35 आणि 2 37 ला 7 हातचे 3, 5 दुनी 10 आणि 3 13, 5 12 ला 2 हातच्याला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10 ला 0 हातच्याला 1. काय आलं? 14,025 रुपये तो काय करेल? 4.25 वर्षात बचत करेल. 14,025. पर्याय क्रमांक 2. एका महिन्याला 275 रुपये बचत करतो, तर 4.25 वर्षात 14,025 रुपये बचत होईल. आलं? चला लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे, त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. पुढचा प्रश्न, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आपल्या चाचणीतील. 2 किलो तांदळाची किंमत 3 किलो गव्हा इतकी आहे. 2 किलो ह्या तांदळाची जी किंमत आहे ना, ती काय म्हणते? 3 किलो गव्हा इतकी आहे. 1 किलो गव्हाची किंमत 18 रुपये. 1 किलोची 18, मग 3 किलोची किती झाली? 54 रुपये. बरोबर आहे. मग आता 2 किलो तांदळाची किंमत 54 आहे, तर मग 1 किलो तांदळाची किंमत किती होईल? 27 रुपये. आता आपल्याला 1 किलो गव्हाची किंमत प्रश्नामध्ये दिले. किती दिले? 18 रुपये. त्याच्यावरून आपण 1 किलो तांदळाची किंमत काढली 27 रुपये. तर 5 किलो तांदूळ आणि 6 किलो गव्हाची एकूण किंमत किती? हे 5 गुणिले 27, 1 किलोला 27 म्हणजे 5 अधिक 1 किलोला 18 गुणिले 6 किलो गव्हाची किंमत म्हणले 27 5 135 अधिक 18 पंचे 90, 18 संग 108. करा बेरीज. 135 अधिक 8 108 8 आणि 5 13 ला 3 हातचाला 1,
3 आणि 0 आणि हातचा एक 4, 1 आणि 1 2, 243 रुपये. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा. लाईक केलं नसेल लाईक करा. नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपल्याला आपलं हे जे चॅनल आहे नवीन आहे, याच्यावर लाईव्ह तासिका आपल्याला सुरुवात करायची, त्यासाठी ह्याला सबस्क्राईब करा. कारण की लाईव्ह तासिकेचा क्रायटेरिया 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्याशिवाय लाईव्ह तासिका आपल्याला येत नाही. तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब. या ठिकाणी थांबू. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड. हॅव अ नाईस डे. लाईक